Hello everyone. Today we will discuss. Hello everyone. Today we will discuss the gravitational force. Gravitational force. Okay. So gravity or gravitational force. Gravity or gravitational force. चा मीनिंग काय होतो, अर्थ काय होतो, व्हॉट इज द मीनिंग ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. मग गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला, तर सर इसॅक न्यूटन वॉज डिस्कवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हेन न्यूटन वॉज सिटिंग अंडर ॲपल ट्री. न्यूटन वॉज सिटिंग अंडर ॲपल ट्री. वन ॲपल फॉल्स डाऊन ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ओके, ज्यावेळेस हे ॲपल पृथ्वीच्या सरफेसवरती पडलं त्यावेळेस काय झालं, न्यूटननी विचार केला. ओके, न्यूटन विचार करत होता की हे ॲपल उजवीकडे गेलं नाही, हे ॲपल डावीकडे गेलं नाही, हे ॲपल वरती गेलं नाही, हे ॲपल खालीच का आलं. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट ही इन्व्हेंटेड द ग्रॅव्हिटी ऑर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अंडरस्टूड. सो कोणत्याही गोष्टीला जर फोर्स लागत असेल, कुठल्याही गोष्टीला जर फोर्स लागत असेल तर त्याची काय होत असतं, डिस्प्लेसमेंट ऑर मोशन होत असते. मग ॲपल झाडावरती होतं, ते ॲपल खाली पडलं म्हणजे काय झालं, मोशन झालं. ओके, सो सपोज अजून एक एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. समजा हा टेबल आहे. ओके, आणि ह्या टेबलवरती मी इथे एक डस्टर ठेवले. ओके, इफ सपोज आय एम पुटिंग अ डस्टर ऑन अ टेबल. मग हे डस्टर ह्याच जागेवरती, म्हणजे सपोज दिस इज द पोझिशन ए अँड दिस इज द पोझिशन बी. मला ह्या डस्टरला ए पासून बी पर्यंत घेऊन जायचं आहे, ए पासून बी पर्यंत घेऊन जायचं आहे. तर मला एक्सटर्नल फोर्स जर मी अप्लाय केला तरच ते पॉसिबल आहे की हे डस्टर हे ह्या ए पोझिशनपासून हे बी पोझिशनपर्यंत मूव्ह होणार आहे. ओके, सो फोर्स इज रेस्पॉन्सिबल फॉर द डिस्प्लेसमेंट ऑर मोशन. फोर्स इज रेस्पॉन्सिबल. ओके, किंवा सपोज मी जर उचलून त्याला ठेवलं तर दॅट इज नथिंग बट द मस्क्युलर फोर्स. ओके, किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीनं जर मी त्याला पुश केलं आणि त्याला ह्या पोझिशनपर्यंत पोहोचवलं तर दॅट इज नथिंग बट द फोर्स. अँड द मोशन मीन्स दॅट द डिस्प्लेसमेंट विच इज फ्रॉम पोझिशन ए टू पोझिशन बी. ओके, सो there are lots of concepts in this chapter, so you have to study these topics carefully. So next concept is the circular motion. Circular motion. समजा मी एक दोरी घेतली. ओके, मी एक दोरी घेतली आणि त्या दोरीच्या टिपला मी एक काय केलं, स्टोन बांधला. ओके, त्या दोरीच्या टिपला मी काय केलं, स्टोन बांधला आहे आणि मी त्या स्टोनला सर्क्युलर पाथमध्ये फिरवते. त्या दोरीचं एक टोक मी माझ्या हँडमध्ये पकडलं आहे. ओके, सो मग हा स्टोन काय करेल, एका सर्क्युलर पाथमध्ये रोटेट होईल. बरोबर. मग त्याची डेफिनेशन काय होईल, मग व्हेन एव्हर एनी ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर पाथ दॅट इज नथिंग बट द सर्क्युलर मोशन. दॅट इज नथिंग बट द सर्क्युलर मोशन. ओके, अँड ते कशामुळे फिरतंय स्टोन, तर तो फिरतोय ह्या वेटमुळं आणि हा जो मी फोर्स लावतोय, माझ्या फिंगरचा जो फोर्स आहे त्यामुळं हा स्टोन काय करतोय, सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ ए सर्कल. दिस वन इज द सर्कल. So the force which is directed towards the center of a circle, that force is nothing but the centripetal force. And if suppose I am breaking this string, okay, किंवा मी काय केलं, फिरवते वेळेस त्या स्टोनला मी काय केलं, सोडला. ओके, सोडला तर हा काय जाईल, टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये जाईल. सपोज इथं असेल तर ह्या डायरेक्शनमध्ये जाईल, इथं असेल तर ह्या डायरेक्शनमध्ये आणि इथं असेल तर ह्या डायरेक्शनमध्ये. ओके, सो द फोर्स, ह्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स, जो की हे तुमच्या सिलेबसला नाही आहे पण हे 11वी आणि 12वीसाठी फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सर्क्युलर मोशन असेल, परत तुमचं सेंट्रीफ्युगल फोर्स असेल
परत सेंट्रिपिटल फोर्स असेल. दीज कन्सेप्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर 11th अँड 12th स्टँडर्ड. ओके, सो टुमॉरो वी विल discuss more about this chapter. Thank you.